यांनी 260 अन्वये विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातला होणार आहे ना पण तुमचा आणि सगळा रंग इतर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित करून चर्चा या ठिकाणी घडवून आणली। मराठाच्या तुमचं उद्या होणार सर्व समाजाचं या असलेल्या अधिवेशनामध्ये लक्ष आहे आणि या अधिवेशनामध्ये लक्ष असताना हे अधिवेशन संपेपर्यंत या असलेल्या आरक्षणाच्या बाबतीमधला निर्णय लागेल अशा प्रकारचा विश्वास हा महाराष्ट्रातल्या असलेल्या मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज आणि इतर समाजाच्या असलेल्या सर्व लोकांचा या ठिकाणी आहे। लिंगायत समाज, सभापती महोदय, या सर्व आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या, चर्चा घडवून आणली। मी प्रवीण दरेकरांचं पण भाषण ऐकत होतो, अनिल परबांचं भाषण ऐकलं। या सभागृहामध्ये एकत्रितपणे चर्चा करत असताना विधानसभा असो किंवा विधान परिषद असो, प्रवीणजी सर्वांनी एकमताने या ठरावाला पाठिंबा देण्याचा इतिहास सुद्धा या सभागृहामध्ये झाला। सहसा एकमत होत नसतं, परंतु या सर्व गोष्टीच्या माध्यमातून सर्व सभागृहातल्या सर्व पक्षाच्या लोकांनी एकमत केलं। परंतु आज या अधिवेशनाच्या दरम्यान चर्चा करत असताना एकमेकांच्या असलेल्या वर आरोप करण्याचा किंवा त्याच्यावर त्याच्या प्रकारचे बोट दाखवण्याचा प्रसंग होतोय, याचा गांभीर्याने मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो। सभापती महोदय, ज्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलनाच्या बाबतीमधली तीव्रता वाढल्यानंतर सर्व पक्षीय बैठक बोलवली, त्यावेळेला राज्याच्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या सर्वांचे नेते म्हणजे पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, बाकी सगळे नेते मंडळी या बैठकीला उपस्थित राहिले आणि त्यावेळेला त्यांनी घेतलेल्या निर्णयाला सर्व मताने एकमताने पाठिंबा देण्याचा इतिहास सुद्धा या ठिकाणी आपण पाहिला। त्याला काही दिवस झाल्यानंतर अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप का सुरू झाले याचा प्रवीणजी आपण सगळ्यांनी बोध घेणं गरजेचं आहे। 2014ला सुद्धा मी पाहिलं, 2014ला मराठा आरक्षणाचा विषय आला, 2014ला त्याच वेळेला ओबीसीचा विषय आला, 2014ला त्याच वेळेला धनगर समाजाचा विषय आला, 2019ला तशाच पद्धतीचा विषय आला। तिन्ही समाजाचे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात झाले। 2023ला सुद्धा मराठा असेल, धनगर असेल किंवा ओबीसी असेल किंवा इतर समाज असेल, हा समाज रस्त्यावर उतरून त्याप्रमाणे आंदोलन करायला लागला। हा योगायोग आहे का मला माहित नाही, किंवा निवडणुकीच्या राजकारणाचा हा एक त्या ठिकाणी प्लान आहे का मला माहित नाही, परंतु या पद्धतीने समाजामध्ये एकसंघ महाराष्ट्रामधल्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये विभागणी होते अशा प्रकारचं चित्र उभं राहणं ते महाराष्ट्राच्या दुर्दैवाचं आहे। आणि या असलेल्या चर्चेच्या निमित्ताने निदान ही चर्चा संपेल तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि बाकीचे उत्तर देणारे मंत्री असतील, त्यांनी हा तरी संदेश द्यावा की सभागृह सर्व पक्षाचा एक आहे। सभागृहाच्या बाहेर आम्ही काय चर्चा करतो, त्यापेक्षा सभागृहामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत आणि सभागृहामध्ये एकत्र असताना बाहेर सुद्धा सर्व समाजाच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत अशा प्रकारचा संदेश हा देणं फार गरजेचं आहे। आणि तो दिला जात नसल्यामुळे आज त्या ठिकाणी तशा प्रकारची विभागणी झाली। मगाशी प्रवीण दरेकरांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की ज्यावेळेला मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेला एकही नेता नव्हता, त्यावेळेला आंदोलन शांततेच्या मार्गाने झाली, हा सुद्धा इतिहास आपल्या समोर आहे। परंतु या वेळेला त्या समाजाची भावना आणि विश्वासार्हता, मग सरकार कोणाचाही असो, त्यामध्ये त्यांची भावना आता सरकारवरची उडाली अशा प्रकारचं चित्र निघालं। आणि मनोज जरांगे पाटील सारखं एक नेतृत्व ज्यावेळेला लाठीचार्ज झाला आणि त्या जालन्यामधलं एक नेतृत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध झालं, याचा बोध जर घेतला तर आपण बघितला असेल तर मराठा समाजामधली जी खतखत होती
त्या खतखतीला कोणतरी वाचा फोडतो अशा प्रकारची भावना झाली आणि सगळे समाजाचे नेते बाजूला झाले आणि मनोहर धरंगे पाटीलाच्या पाठीमागे लाखोच्या संख्येने लोक उभी राहिली. याचं सुद्धा सरकारने गांभीर्याने घेतलं गरजेचं आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत, दिवसण्याचा प्रयत्न होतोय. खरं म्हणतात तर सत्तेमध्ये असणाऱ्याने सत्तेमध्ये नसणाऱ्याने सुद्धा याचं समतोलपणा ठेवण्याचा फार गरजेचं होतं. दुर्दैवाने ते झालं नाही. मग त्याच्यावर मी कोणावर आरोप करणार नाही. पण मी पाहिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या प्रतिमेला जाहीर सभेमध्ये साक्ष ठेवून मी या ठिकाणी आरक्षण देणार अशा प्रकारचं सूतोवाच केलं. मग त्याच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सगळ्या जणांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका का घेतली आणि त्यामधूनच ही खतखत बाहेर निघते का अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. सभापती महोदय, मी उल्लेख करताना एवढंच सांगेन, ओबीसीचं आरक्षण निर्माण झालं, मराठ्याचं आरक्षण निर्माण झालं, आंदोलनं सुरू झाली. आमच्या वाट्यामध्ये मराठ्यांचा हिस्सा येऊ नये, त्यांना वेगळं आरक्षण द्यावं. सगळ्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कशा पद्धतीने आरक्षण देता येईल अशा प्रकारचा निर्णय घ्यावा, अशा प्रकारची सूचना बहुतेक पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा केली. आता ही केलेली असताना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका, ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊन वेगळे लोक बोलायचे, मराठ्यांच्या व्यासपीठावर जाऊन वेगळ्या प्रकारची भाषा व्हायला लागली आणि यामुळे सरकारमध्येच एकमत नाही, सरकारमध्येच विभागणी झाली आणि सरकारमध्येच मतभेद आहे का अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा राहिला. आणि म्हणून या समाजामध्ये आज जी दुही निर्माण झाली त्याला विरोधी पक्षाकडे बोट दाखवताना प्रवीण दरेकरजी कोणी काय स्टेटमेंट व्यक्त करतो त्याच्यापेक्षा सरकारची जबाबदारी होती. यामध्ये जो मगाशी अनिल परबांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने याचा खुलासा करणं गरजेचं होतं की कशा पद्धतीने आम्ही आरक्षण देणार आहोत. आम्ही फक्त आरक्षण देणार आहोत एवढं सांगण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि तशा पद्धतीने या असलेल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक वेगळ्या प्रकारचा वाद हा समाजामध्ये निर्माण व्हायला लागला आणि त्याची प्रतिक्रिया ही पूर्णपणाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामधल्या असलेल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचायला लागली. आजपर्यंत कधी इतिहास नव्हता. पुढाऱ्यांना गावबंदी, नेत्यांना गावबंदी, हा प्रसंग का उभा राहिला? आज लोकप्रतिनिधी असो किंवा कोणी असो, गावबंदीचा विषय ज्यावेळेला आला हा आंदोलनाचा भाग झाला. पण त्याच वेळेला याच्यावर काहीतरी मार्ग काढण्यासाठी चर्चा कधी झाली? या चर्चे माध्यमातून आपण कशा प्रकारे ही गावबंदी उठवण्याचा प्रयत्न केला का? प्रमुखांना आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला का? दुर्दैवाने असं झालं नाही आणि मग गावबंदीच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी जाता येत नव्हतं. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला पाहिजे. आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो, आज मराठा आंदोलनाची धग वाढली, मागणी वाढायला लागलेली आहे, रोज आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्या आरोप प्रत्यारोपामध्ये कार्यकर्त्यामध्ये आणि लोकांमध्ये खाली फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. आणि म्हणून मगाशी सांगितलं गेले की एकाच नेत्याला टार्गेट केलं जातं का? मग राज्याचे उपमुख्यमंत्री असतील त्यांना टार्गेट केलं जातं का? अशा प्रकारचा आरोप ज्यावेळेला होतो, माझी भूमिका आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला उद्या ह्या संदर्भामध्ये उत्तर देतील त्यावेळेला या सर्व संशयाचा पडदा दूर करणं फार गरजेचं आहे. आणि या संशयाचा दूर करणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की महाराष्ट्रातल्या असलेल्या जनतेमध्ये नेत्यांची विभागणी झाली. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेते विभागले गेले आणि आपल्या असलेल्या लोकांना सांभाळण्यासाठी सरकारमधले असो किंवा राज्य करण्यामध्ये जी लोक आहेत किंवा प्रतिनिधी असो, तो प्रत्येक जण आपल्या पद्धतीने सोयीचं राजकारण करायला लागला. त्यामुळे या असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आज ठिणगी पडायला लागले असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. या सभागृहामध्ये ज्यावेळेला आम्ही विषय घेतो, या सभागृहामध्ये आम्ही ज्यावेळेला पाठिंबा देतो, तो सभागृहामधला संपूर्ण पाठिंबा बाहेर गेल्यानंतर आम्ही का विसरतो याचा सुद्धा बोध घेत असताना प्रत्येकाने आपल्या असलेल्या पक्षाच्या प्रमुखांनी, त्या असलेल्या प्रमुखांनी त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी बंधनं घालणं गरजेचं होतं. पण तसं काही दिसून आलं नाही. म्हणजे जाणीवपूर्वक होतोय का काय? मुद्दाम हे पेटवलं जातं का काय? मुद्दाम अशा प्रकारचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय? शंका अशी पण येते की कदाचित मराठ्यात असलेल्या आरक्षणाला 24 तारखेला निर्णय होणार नसेल तर हे लांबवण्यासाठी त्या ठिकाणी विभागणी केली जाते का? समाजामध्ये द्वेष निर्माण झाला का केला जातो का? आपणच निर्णय घेतला
की आपणच या ठिकाणी सरकारने सांगितलं की आम्ही कुणबी जातीचे दाखले या ठिकाणी पडताळणी करणार आहोत, युद्ध पातळीवर पडताळणी करणार आहोत. त्यासाठी मागासवर्ग आयोगाची आपण कमिटी नेमली, शिंदे कमिटी नेमली. ते प्रत्येक ठिकाणी काम करत होते. मुख्यमंत्र्यांनी बोलवलं, पूर्ण कॉन्फरन्स घेतली, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला, महिन्याच्या आतमध्ये आम्हाला सगळे कुणबी दाखले त्या ठिकाणी पडताळणी करून असलेल्या समाजाच्या सर्व पडताळणी केल्यानंतर जे हक्क आहे त्यांना देण्याच्या संदर्भातल्या नोंदी द्या. हे सरकारचाच निर्णय. आणि तो निर्णय झाल्यानंतर व्हेरिफिकेशन सुरू झालं. आणि हे व्हेरिफिकेशन करत असताना सभापती महोदय त्याला टाइम किती लागणार, वेळ किती लागणार, ह्याचा दुर्दैवाने आज ज्यावेळेला आम्ही जाहीर केलं 24 डिसेंबर किंवा 2 जानेवारी, पण दुर्दैवाने त्याच्याबद्दलचा अंदाज न आल्यामुळे आपण जाहीर करून बसला. आणि या निर्णयाची 24 तारखेला अंमलबजावणी झाली नाही तर परत महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. आणि त्याची जबाबदारी कितीही नाकारलं तरी ती सरकारची असणार आहे, हे मी याच्या सदनामध्ये सांगू इच्छितो. आणि तुम्ही जबाबदारी घेतली, तुम्ही युद्ध पातळीवर काम करायला सांगितलं. आज कुणबीचा अभ्यास असलेला इथं पालकमंत्री असतील, मंत्री आहेत, त्यांनी सांगावं कुणबी नोंदणी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये शासन मान्यता प्राप्त मोडी भाषा वाचकांची संख्या किती आहे, ती पूर्ण अपुरी आहे. आणि ती संख्या नसल्यामुळे तेवढा त्या ठिकाणी तितक्या पदाची नोंदी पडताळणीसाठी तुमचा असलेलं मनुष्यबळ नसल्यामुळे त्याला विलंब होतोय. आणि मग आरोप होत आहेत आणि मग प्रत्यारोप होत आहेत. आणि अशा प्रकारच्या त्या ठिकाणी काम करण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतलेला. मला आश्चर्य वाटलं. आपणच जाहीर करत होता 35 लाख कुणबी नोंदीच्या असलेल्या दाखले आम्हाला मिळाले. परत सरकारने जाहीर केलं की कोणी आकडेवारी जाहीर करू नका. का केलं नाही? मग पहिलंच सांगायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही पहिलं सांगितलं की या मराठाच्या असलेल्या लोकांना 35 लाखापर्यंत आम्ही आता देण्याचं मान्य करतो. आणि अजून परत सांगता तुम्ही याच्या पुढे आता तुम्ही जाहीर करू नका. ज्यावेळेला सर्व नोंदणी होती, ज्यावेळेला सर्व नोंदी बाहेर येतील त्यावेळेला आपण आकडा जाहीर करू. सरकार काही गोष्ट लपवत आहे, यामध्येच आमची शंका आहे. सरकार या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ सरकारच्या मनामध्ये, शासनाच्या मनामध्ये चांगल्या प्रकारची भावना जरी असली तरी आपण हे करू शकत नाही, अशा प्रकारची मनामध्ये भावना आहे का, ही शंका निश्चितपणाने या ठिकाणी करण्यात यावी. जातनिहाय दाखल्याच्या बाबतीमध्ये जनगणना पडताळणीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होते. बिहारने केली, सगळ्यांनी केली. आपली अडचण कुठं आली? आपण एवढा अर्थसंकल्पामध्ये 56 हजार कोटीचं या ठिकाणी बजेट पुरवण्या मागण्याला घेतो, पण आपण दुर्दैवाने जातनिहाय पडताळणी करण्याच्या संदर्भातला अजूनही निर्णय घेतला नाही. मागे प्रवीणजी, जातनिहाय पडताळणी, आर्थिक निकषावर आरक्षण हा विषय सभागृहामध्ये वारंवार आला. आणि हा वारंवार येऊन सुद्धा राज्य सरकारने याच्या बाबतीमध्ये निर्णय, सरकार कोणाचा असो, पण त्यावेळेला का निर्णय घेतला नाही, जेणेकरून तेव्हापासून जर काम सुरू झालं असतं तर आज या संदर्भामधला वाद बराच कमी झाला असता आणि प्रत्येक जातीची त्या ठिकाणी नोंद झाली असती तर मला वाटतं की यामध्ये कुठल्या प्रकारचा वाद निर्माण झाला नसता. आणि 50% आरक्षण आहे. मगाशी उल्लेख झाला तामिळनाडू वगैरे यांनी आरक्षण दिलं, ते टिकलं. काही लोक बोलतात आम्ही केलं ते हायकोर्टात टिकलं, तुम्ही केलं नाही म्हणून ते वरती सुप्रीम कोर्टातून पण फेटाळलं गेलं. आता ह्या सगळ्याच्या आरोपामध्ये आम्ही कुठं चुकलो याच्यासाठी आपण फार मोठी सांगितलं की आपण क्युरिटी पिटिशन फाईल केलेलं आहे. त्याने पण सांगितलं की आता सरकारने आणि खाली निर्णय घ्यावा. मला अजूनही कळत नाही, केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे. आपण या संदर्भामध्ये वाढीव कोटा करण्याच्या बाबतीमध्ये, पर्सेंटेज वाढीव करण्याच्या बाबतीमध्ये मला माहिती आहे, परवाच्या दिवशी अजितदादांनी सांगितलं की केंद्रामध्ये जाऊन आम्ही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आणि ऊसाच्या बाबतीमध्ये सिस्टम अमितजी शाह यांच्याबरोबर आम्ही भेट घेणार आहोत, मोदी साहेबांबरोबर भेट घेणार आहोत. मग आज मला एकच प्रश्न विचारायचा आहे, मग तिथून तरी ठोस निर्णय घेऊन या की नाही आपण मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्याचा श्रेय कोणाला घ्यायचं ते घेऊया, पण तोपर्यंत तुमचं श्रेय घेईपर्यंत समाजामध्ये जी जरी पडलेली आहे, समाजामध्ये जो वाद होतोय, पोस्टर फाडले जातात, एकमेकांच्या बद्दल त्या ठिकाणी आगळीक केली जाते आणि समाजामध्ये जो प्रक्षोभ उठलेला आहे. मगाशी प्रवीणजी
आग लावण्याचं काम कोण करतं याचा गृह खात्याने शोध घेणं गरजेचं आहे. मी सातारा जिल्ह्याचं उदाहरण देतो. सातारा जिल्ह्यामध्ये इथे जानकर साहेब बसले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या मी सांगतो ना, सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये 4 जातीय दंगली झाल्या. कधीच न होणाऱ्या. पुशे सावडीची घेत झाली. ज्यांनी पोस्ट टाकलं देशाच्या बद्दल छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. तो कोणी असो, कुठल्या धर्माचा असो, पण त्यांनी अशा पद्धतीने केल्या त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हे सांगतो. मग हे केलं, परंतु ती घटना घडल्यानंतर प्रवीणजी आज 100 मुलं त्या पुशे सावडीतली ती अटकेत आहे. काही मिलिटरीमध्ये आहे, काही तरुण पोर आहेत. 100 मुलं गुल्हे झाले. काय त्यांच्या आई वडिलांचा दोष होता? पण भावना भडकली गेली. त्याच्यानंतर प्रवीणजी सांगतो, त्या जिल्ह्यामध्ये काही लोकांनी हे प्रकरण वाढावं म्हणून, पेटावं म्हणून 100 गाड्या घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पूर्णपणाने तशा पद्धतीचं वातावरण कसं दूषित होईल आणि जातीय तेढवरून दंगल कशी होईल अशा प्रकारचं नियोजन केलं. हे कोण होते? आणि त्यावेळेला हे पोलिसांचं काम आहे. त्यावेळेला पोलिसांना धन्यवाद देईल. पोलिसांनी ती वेळेत ती त्या ठिकाणी आवर घातला नसता तर सातारा जिल्हा पेटला असता, तर कदाचित महाराष्ट्र पेटला असता. तुम्हाला सत्ता पाहिजे, तुम्हाला तुमचा धर्म वाढवायचा असेल तर त्या धर्म वाढवताना आपण नाक आमच्या तरुण पोरांना या कामासाठी वापरताय आणि त्यांचे नाक त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य बर्बाद होत आहे. याचा विचार कोणी करायचा नाही. मग गृह खात्याने त्याचा शोध का नाही घ्यावा? कारण धाडस आमचं वाढलेलं आहे. आम्हाला वाटतं की आम्हाला कोण पकडणार नाही, आम्ही काही केलं तरी कोण पकडणार नाही. म्हणून इतर राज्यामध्ये जसं चालतं तसं या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दुर्दैवाने होतोय. अजितदादा तिथं स्वतः त्या असलेल्या कुटुंबाला भेटायला गेले. इंजिनियर मुलगा, नाक त्या असलेल्या ह्याच्यामध्ये काही त्याचा संबंध नव्हता, पण त्याचा बळी गेला. सभापती महोदय, प्रवीणजी, ज्यावेळेला आपण सांगतो समाजामध्ये तेढ, एक विषय आरक्षणाचा असेल, कुठला विषय असेल, हे विषय जाणीवपूर्वक का पेटवले जात आहेत, ह्याच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध सरकार म्हणून घेणार काय? तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो माझ्या विचाराचा माणूस आहे म्हणून जर पाठी घालण्याचा प्रयत्न झाला तर दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये समाजाची एकी होणार नाही. हा या ठिकाणी आपल्याला मुद्दाम उल्लेख करतो. मी एकच उल्लेख दिलाय, असे बरेच उल्लेख देतो. मुलांना बाहेरून गोळा करायचं, घेऊन जायचं आणि तिथे त्या प्रकारचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करायचा. आणि तशा पद्धतीचं जर वातावरण महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं तर मला वाटतं की अशा पद्धतीने योग्य होणार नाही. अशा प्रकारची माझी निश्चितपणाने विनंती आहे. सभापती महोदय, या आरक्षणाच्या संदर्भामधला विषय आपण काढलेला आहे. उत्तरामध्ये आम्हाला अपेक्षित आहे, जो मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, या असलेल्या समाजाच्या ज्या काही आंदोलनामध्ये प्रश्न आहे, चर्चेला यायच्या अगोदर सुद्धा सरकार त्या ठिकाणी त्यांना बोलून बैठक घेऊन निर्णय घेऊ शकत होता. उपमुख्यमंत्री गेले नागपूरला, ओबीसी समाजाच्या त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांनी चर्चा केली. पडळकर होते, त्यांनी आंदोलन केलं होतं धनगर समाजाचं, त्यांच्या शिष्टमंडळांना सुद्धा बोलून घेतलं होतं. त्या असलेल्या मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा जरांगे पाटलांना बोलून घेतलं होतं. आणि अशा सर्व गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण चर्चा करत होतो, आज त्या चर्चेमध्ये विश्वासार्हता का नाही याचा कधीतरी आपण विचार करणार आहे का? आणि तो विचार करण्याच्या बाबतीमधला विषय. आणि काही लोक आरोप करतात, कोण कोणत्या समाजात आहे म्हणून मी बोलत नाही, काय आरोप करतात? बाया नाचवल्या आणि म्हणून जमिनी विकल्या म्हणून गरीब झाले, त्या कुठल्या प्रकारचे आरोप आहे? आणि पूर्वी पाटील होते, आजही कुटुंब विभाजन झालं, जमिनी कमी झाल्या म्हणून आजही 33% वरती असलेला मराठा समाज आजही दारिद्र्य रेषेखाली आहे. आणि तशा पद्धतीने त्याचा एक सर्वे करून घ्या ना. आपण आर्थिक निकषाचा पण सर्वे करा, आमची त्याला तयारी आहे. खरा कोण गरीब आहे आणि त्या गरीबाला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही आपल्याला करावं लागेल.
आज मराठा समाजामधला तरुण पूर्णपणाने अस्वस्थ आहे, पूर्ण अस्वस्थ आहे. आणि तो आज शांततेच्या मार्गाने चाललेला आहे. ओबीसीचा तरुण अस्वस्थ आहे. आम्ही काय बोलतोय त्याच्यावर त्याचं लक्ष आहे. धनगर समाजाचा अस्वस्थ आहे. होणार का नाही होणार एकदा सांगून टाका ना. आपण काय करतो, बघतो, प्रयत्न करतो, मग तो अपेक्षित राहतो. उपोषण होत आहेत, रस्ता रोको होत आहेत, जाळपोळ झाली, बीडला घटना घडली. या बीडला घटना घडल्यानंतर त्याचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु ती बीडला घटना घडल्यानंतर त्याच्या संदर्भामधला प्रकार सुदैवाने वाढला नाही. परंतु लोकप्रतिनिधींना अशा प्रकारचं टार्गेट केल्यानंतर त्याच्या पाठीमागं कोण याच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा वेगवेगळ्या प्रकारची आली. सभापती महोदय, आज तुम्हाला सांगतो, आज त्या माणसाची मागणी काय, आपण मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती काढली होती प्रवीण. मी उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानेन की त्यांनी लगेच ती बंद केली. पण परत आदेश खाली काय काढलेला असं मला कळतंय, खरं खोटं सांगावं. पूर्वी राज्याला आदेश काढला होता की 2 कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम पद्धत होत्या, त्या कंपन्या वाढून 10 केल्या. 10 करण्याच्या बाबतीमधलं दुमत नाही, पण ज्या ठिकाणी खरोखर शासकीय भरती, आमचं आंदोलन काय की मराठी लोकांना, ओबीसी लोकांना नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावं. आता हे आरक्षण देताना तुम्ही कंत्राट पद्धत आल्यानंतर त्यांच्या हक्काच्या नोकरीमध्ये, शिंदे साहेब, मी सांगतो ना, बोलतो ना, मी आभार मानले ना, आभार मानलं. आपण ऑनलाईन हा विषय संपल्यानंतर ऑनलाईन राहतो. आता एक सांगतो, हे आरक्षण झाल्यानंतर, हे झाल्यानंतर परत 5 मी उद्या मिनिटं मी उद्या वाढवतो. 5 मिनिटात आटपणार का? हा, आणि नंतर हा विषय पूर्ण करतो, मग उद्या राहतो बोलतो. सत्तार साहेब ऐका, आपण आरक्षण दिलं, ते राहतं. आरक्षण देण्यासाठी जे आंदोलन चाललंय, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत आणली, तुम्ही आदेश काढला, खरा खोटा मला माहित नाही, पण उत्तरात येऊन द्या. तुम्ही तो आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांना दिला की तुम्ही मला माहिती कळली ती बोलणं गरजेचं आहे. चुकीचे ऑनलाईन असेल करायचं. मी माघार घे. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला की तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या. साहेब, इतर राज्यामध्ये सैनिक स्कूलमध्ये 10% आरक्षण आहे, आपल्या राज्यात नाही. अशा अनेक विषय आहेत. त्या विषयाच्या संदर्भामध्ये आज आपल्याला या संदर्भामध्ये तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आता उद्या बोलतो राहील. आपण शिंदे साहेब, आपण ऑनलाईन आता सभागृहाची बैठक स्थगित होत आहे. गुरुवारी दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी विशेष बैठक सकाळी 10:15 ते 11 या वेळेत मविप नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा व सकाळी 11 ते